नमस्कार, आपण बघत आहात न्यूज मराठवाडा। छत्रपती संभाजीनगरमधील कमळापूर परिसरात किरकोळ कारणावरून मोठा राडा झाल्याची घटना समोर आली। अंगावर पाणी उडाल्याच्या कारणावरून दोन गट आमने-सामने आले आणि वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले। हनुमाननगर भागात झालेल्या या मारहाणीत शाहिद मजीद शेख आणि रेहान शेख यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला, तर दुसऱ्या गटातील सोमीनाथ रतन लोहकरे, ज्ञानेश्वर पल्हाड या घटनेत एकूण 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। घटनेची गंभीर दखल घेत छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस आयुक्तांनी तात्काळ वाळूज MIDC पोलीस ठाण्यात भेट देत दोन्ही गटाची शांतता बैठक घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। दरम्यान या प्रकरणी दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत। जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत। कमळापूरमधील या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे। सगळ्यांना नमस्कार, मी पंकज अतुलकर, DCP झोन 1 छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस। आज आमचे MIDC वाळूज पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये कमळापूर गावाचे एरियामध्ये एक प्रकरण घडलेलं आहे। त्यात सकाळी काही लोक आपले घराचा क्युरिंगसाठी तिथं पाणी टाकत होते। ते पाणी टाकताना त्यांनी जे मोटरचं पाणी होतं, जे काही रंगवाला नव्हतं, नॉर्मल पाणी होतं, ते बाय मिस्टेक तिथलचे जाणारे एक समाजचे 2 मुलांवर ते बाय मिस्टेक पडला। ते पाणी पडल्यानंतर त्यात त्यांची थोडा बोलाबाली झाली, ते प्रकरण संपला। त्याच्यानंतर परत हे जे 2 गट होते त्यात थोडा मारामारी झाली। त्यात आम्हाला असं पण आढळलं आहे की त्यांनी एक धारदार शस्त्राचा वापर केलेला आहे। सदर जे घटना घडलेली आहे त्याची आम्हाला ॲडिक्वेट CCTV फुटेजेस, विटनेस यांचे स्टेटमेंट हे सगळे मिळालेले आहेत। आम्ही दोघी जे गट आहेत ज्यांनी मारामारी केली त्यांची फिर्याद घेऊन FIR दाखल करत आहोत। यात जे कोणीही जखमी आहेत ते दोघीही आउट ऑफ डेंजर आहेत। आम्ही डॉक्टरांशी याचे बाबत खात्री केलेली आहे, त्यांना काहीही डेंजर नाही आहेत। पण आम्ही जे लोक यात इन्व्हॉल्व आहेत त्यांना 200% ताब्यामध्ये घेणार आहेत, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार आहेत। आणि आमचा सगळे कमळापूर रहिवासी, रांजणगाव रहिवासी आणि वाळूज परिसरामध्ये राहणारे सगळ्यांची विनंती आहे की आपण शांतता ठेवावी आणि पोलिसांना कारवाई करण्यास मदत करावी। जय हिंद, जय महाराष्ट्र।